आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा एल्मरवाडी येथील मुलांनी धार्मिक स्थळी भेटी देऊन श्रावणी सहलीचा आनंद घेतला। लहान आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना बालपणीचा आनंद मिळावा ह्याच उद्देशाने जिल्हा परिषद शाळा एल्मरवाडी येथील शिक्षकांनी सहलीचे उत्कृष्ट आयोजन केले होते। श्रावणातला शेवटचा शुक्रवार असल्याने देवी देवतांच्या धार्मिक स्थळांना भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावून मनोभावे दर्शन घेतले। अशातच एल्मरवाडी जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांनी या भागातील जडणघडण, किल्ले तसेच निसर्गाची माहिती सर्वांनी एकत्र येऊन नाच गाणे करणे, बाहेरचा वेगळा आनंद घेण्यासाठी शिक्षकांनी चांगले सहलीचे आयोजन केले होते। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र मानला जातो, त्यामुळे जिल्हा परिषद शाळा एल्मरवाडी दरवर्षी वार्षिक धार्मिक परिसर भेटीचे आयोजन करत असते। अशा तऱ्हेने गोंदवले तीर्थक्षेत्र येथील पशुसंवर्धन गोशाळा आणि इतर धार्मिक स्थळांना शाळकरी मुलांनी भेटी दिल्याने मुलं मुली चांगलीच भारावून गेली आहेत। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण आता आलो आहोत भवानी माता पिंगळजाई मंदिराच्या आवारात आहे आणि शेवटचा शुक्रवार श्रावणी शुक्रवार, त्यामुळं यात्रेचं सुरुवात आणि एल्मरवाडीची शाळा लहान मुलं शाळा सहलीची सफर त्यांची आहे। काय जाणून घेणार, काय सांगशील, काय वाटतं तुला? आम्ही शाळेवर सहलीला आलो, आम्हाला खूपच मजा आली। आम्ही डोंगरावर फिरायला गेलो। आम्ही आमच्या सरांनी आम्हाला खेळण्यात बसवले। आम्ही आता जेवायला बसलो आहोत। आम्हाला खूप मजा आली। आम्ही देवीचे दर्शन केले। आम्हाला खूपच मजा आली। अच्छा, हां, बोल बोल बोल। आम्ही डोंगरावर गेलो, सरांनी आम्हाला किल्ल्याची व निसर्गाची माहिती सांगितली। सरांनी आम्हाला आज गोंदावल्याला पण सुद्धा नेले। गोंदावल्यात आम्ही खूप मजा केली। आम्ही सर्व एकत्र मिळून निसर्गाचा आनंद घेत होतो। तेव्हा आम्ही डान्स सुद्धा केला आणि आम्ही भाषण गोष्टी असे सरांनी घेतले आमचे। आम्हाला इथे खूपच आनंद आला। वा, छान छान। नाव काय तुझं? माझे नाव इशिता गणेश बागल। शाळा एल्मरवाडी। आणि कितवीत आहेस तू आता? मी आता तिसरीत शिकत आहे। तिसरी, वा वा, छान। म्हणजे तुला भरपूर आज मार्गदर्शन केलं शिक्षकांनी आणि तुला बाहेरचा म्हणजे अनुभवही आला। सहल कशी असते, कुठे सहल जाते, काय असतं आणि बाहेरचं पर्यटन स्थळ तुला बघायला मिळालं। काय वाटतं तुला पर्यटन स्थळ बघायला मिळालं? कधी आली होती ह्याच्या अगोदर? मी कधी नाही आली, आजच आली। आजच आली। मग त्यामुळे ते तुला काय वाटतं? एक शाळेवर आले, मला खूपच आनंद। वा वा, छान। बोल, तुझं नाव सांग। माझे नाव उदयराज। उदय, संपूर्ण नाव? उदयराज मधुकर शिंगाळे। वा वा, शाळा कुठली? शाळा एल्मरवाडी। अच्छा अच्छा अच्छा। काय सांगशील, काय अनुभव आला सहलीला आलाय तू इथं? आम्ही सहलीला होतो तेव्हा पहिल्यांदा आम्हाला गोंदावल्याला नेलं। नंतर गोंदावल्यात आम्हाला जेवण करायला दिलं। नंतर आम्ही इकडे आलो आणि देवाचं दर्शन घेतलं आणि डोंगरावर गेलो। सरांनी आम्हाला डोंगरावर गेल्यावर निसर्गाची डोंगराची माहिती सांगितली आणि गोष्टी आणि भाषण, डान्स अशा अनेक माहिती सांगितल्या। आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि आता थोड्या वेळाने आम्ही खरेदीला जाणार आहोत। सरांनी आम्हाला खेळण्यात बसवले। आता जिलेबी आणली खायला। वा वा, जिलेबी आणली सरांनी? अच्छा 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 अच्छा। अजून काय खाऊस वाटतं तुला यात्रेत? काय नाही। आता म्हणतो सरांनी जिलेबी आणली। मुलाच तू नाही खाणार? गोंदवल्यात आम्ही गोशाळेत गेलतो। आम्हाला तिथे अनेक प्राणी दिसले। गाय होती, बैल होते आणि ते प्राणी कोणाला मारत नव्हते। ते प्राणी एकदम सुंदर व आणि छान होते। त्यांचा स्वभाव एकदम छान होता आणि प्रेमळ होता। आणि त्या गायींना त्यांच्या मागे नावे दिली होती। नावे दिली होती? काय नाव दिली? एका कपिला, चंद्रकला, नंतर राम, गौरी
गौरी असे छानपैकी गायीला नावं दिली. वा 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 छान. ओके. आता आपण सरांच्याकडून येलमरवाडी जिल्हा परिषद शाळा येलमरवाडी यांनी भवानी मातेला मुलांची सहल आणलेली आहे. श्रावणी शुक्रवार शेवटचा आपले शुक्रवार असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी तिने भेटी दिल्या, चांगल्या चांगल्या धार्मिक स्थळाला भेटी दिल्यात. त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. सर काय सांगाल? नमस्कार. आज आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलमरवाडी या शाळेची वार्षिक परिसर भेट आयोजन केलं. अच्छा. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. अच्छा. या श्रावण महिन्यामध्ये देवदेवतांचा महिना म्हणून सुद्धा आपण त्या ओळख आहे त्या महिन्याची. आबालवृद्ध अशी लोक या महिन्यामध्ये देवदर्शन करतात आणि त्यापासून लहान मुलांना आनंद मिळत नाही. मग तो आनंद सुद्धा लहान मुलांना मिळावा हा आमचा त्या पाठीमागचा एक उद्देश होता. आनंद मिळेल, अनुभव मिळेल. त्याचबरोबर परिसर भेटीमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणी यात्रा कशी असते, जत्रा कशी असते, एखादा परिसर भेट केल्यानंतर त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती काय असते, एक शिखर म्हणजे काय, खोरं म्हणजे काय, आजूबाजूचा प्रदेश म्हणजे काय, या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव आजच्या या सहलीच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचबरोबर प्रत्येक मुलाला आपल्या गावाच्या आसपासचा बऱ्यापैकी इतिहास माहीत असणं अपेक्षित आहे आणि त्याची बी जडणघडण व्हावी, त्या परिसराची त्या मुलांना माहिती असावी, हा सुद्धा उद्देश त्यातून आपल्याला सफल झालेला दिसतो. आणि इथूनच जवळ असलेले गोंदवलं म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी परराज्यातून सुद्धा लोक येतात आणि आमच्यासारख्यांना जवळ हे ठिकाण आहे. तरी पण प्रत्येक लहान मुलाला तिथं जाता येईल असं नाही होत. मग आम्ही या सहलीच्या माध्यमातून पालकांची परवानगी घेतली आणि त्या ठिकाणी देवदर्शन घडवून आणलं. त्या ठिकाणी जो पशुसंवर्धन म्हणून गोशाळा आहे, ही गोशाळा माझ्या माहितीनुसार कुठेही इतकी अद्ययावत गोशाळा नव्हती. अतिशय तंदुरुस्त सर्व जनावरे आहेत. त्या गायींना वेगवेगळ्या नद्यांची नावं, गंगा, भागीरथी, चंद्रकला, कृष्णा, कोयना, मोठमोठे बैल आहेत. वेगवेगळ्या जातीची त्या ठिकाणी पशु संग्रह केलेला आहे. त्यांची छोटी छोटी बाळं सुद्धा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आमची मुलं हरणासारखं गोंडसू आणि त्याच्यावरून हात फिरवून आनंदी झाली, अतिशय मनमुराद झाली. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आम्ही त्या देवाच्या आरतीचं सुद्धा आम्हाला सौभाग्य लाभलं. आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व मुलांना प्रसाद सुद्धा दिला. या ठिकाणी आमच्या ग्राम शिक्षण समिती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या परवानगीने, त्याचबरोबर आमचे मुख्याध्यापक नाथा खरमाटे, आमचे उपशिक्षक गोडसे सर आणि मी या सर्वांनी मिळून हे नियोजन केलं, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या मुलांना लांब जाता आलं नाही तरी पण सहल म्हणजे काय, सफर म्हणजे काय, हा एक भावनिक सुद्धा, धार्मिक सुद्धा आणि वैज्ञानिक सुद्धा या उद्देशाने ही परिसर सहल वर्षातून एकदा तरी व्हावी अशी आम्हाला अतिशय नितांत गरज वाटते मुलांच्या दृष्टीने. ओके. शेवटी काय सांगाल, किती वर्ष झालं तुम्ही ते सहली आणताय? या ठिकाणी आता आम्ही दोघं सुद्धा 25 वर्ष झाली आमच्या नोकरीला आणि 2018 पासून आम्ही दोघं खरमाटे सर आणि मी एकाच शाळेत आहे. दरवर्षी आम्ही या सहलीचं आयोजन करतो आणि समजा पिंगळजाईला आलो या वर्षी, पुढच्या वर्षी औंधला जाण्याचं नियोजन आहे. पाठीमागच्या वर्षी आम्ही शिंगणापूर, गोंदवले असा रूट केलेला होता. तर नेहमी मुलांना नाविन्यपूर्ण काहीतरी मिळावं अशी त्यातून अपेक्षा असते आणि ही केवळ मुलांना आनंद देणं हा आमचा उद्देश आहे. त्यातला कुठल्याही मुलाला पैसे असोत अथवा नसोत, आम्ही फक्त पालकांच्याकडून त्यांच्या उपस्थितीची परवानगी घेतली आणि कुठलाही मुलगा वंचित राहू नये. आम्ही त्यासाठी सर्व प्रकारचं त्याग करायला, म्हणजे पैसे घालायला, त्यांना मौज मजा मिळण्यासाठी खेळणी खेळायला आमची पूर्ण तयारी असते. फक्त आम्हाला पालकांनी मनापासून बाबा आमचा मुलगा घेऊन जावा, आणा फिरवून, अशी आमची एक भावना असते. आणि त्यामुळं प्रत्येकाला लहानपणाचा बालपण हे परत कधीच येत नसतं. तर त्या बालपणीचा आनंद हा बालपणी मिळावा, आपल्याला मिळाला नाही पण आपल्या माध्यमातून ह्या बालचमूंना, गोरगरिबांच्या मुलांना मिळावा असं आम्हाला मनापासून वाटतं आणि आम्ही ते दरवर्षी त्याचं आयोजन करत असतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.